ही आहे सुपारी. याला संस्कृतमध्ये पुगीफल असे म्हणतात. याला धार्मिक कार्यामध्ये फारच महत्त्व आहे. ही पानामध्ये घालून पचनास सुलभ करण्याकरिता त्याचा उपयोग करण्यात येतो. सुपारीची झाडे अशी बारीक आणि खूप उंचपर्यंत वाढतात. त्याच्या अशा झावळ्या आणि हे कवळे सुपारीचे तुरे आहेत आणि या सुपाऱ्या किंवा हे बेडे पिकल्यानंतर असे पिवळे दिसतात. पिकलेले बेडे असे वाळवले जातात. हे बेडे वाळल्यानंतर हे सोलून त्यातून आपल्याला अशा सुपाऱ्या मिळतात. हे पहा आणि या सुपारीचा उपयोग केला जातो. सुपारीच्या झाडावर मिरी वेल सोडून आपल्याला दुहेरी उत्पादनही घेता येते. सुपारीच्या या झाडांना पोफळीचे झाड असेही म्हटले जाते. पूजेमध्ये पानाच्या विड्याला महत्त्वाचे स्थान आहे. कोकणामध्ये पोफळीच्या मोठ्या मोठ्या बागा असतात. अशी ही कोकणातील अतिशय महत्त्वाची वनस्पती सुपारी, पोफळ अथवा पुगीफल.